17 सप्टेंबर ही तारीख जवळ आली आहे असं दिसताच महाराष्ट्रात तरी एकाच शब्दाची सगळीकडे चर्चा होत असते। प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर देखील या शब्दाच्या अनुषंगाने असलेले परिसंवाद, मोठे मोठे लेख असं बरंच काही दिसून येतं। शासन दरबारी देखील याचाच प्रत्यय येतो। मंत्री, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांच्या तोंडून देखील एकच शब्द असतो। आता तुम्ही म्हणाल हा शब्द नेमका कोणता आहे? तर हा शब्द म्हणजे अनुशेष। आणि 17 सप्टेंबरलाच का? तर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो। या दिवसाच्या अनुषंगाने मराठवाड्याच्या अनुशेषाची चर्चा होते। सिंचन, रस्ते, उद्योग, वीज आणि इतर पायाभूत सुविधांचा अनुशेष भरून काढावा अशी मागणी होते। वैधानिक विकास महामंडळाच्या कामाविषयी चर्चा होते। पण 17 सप्टेंबर अजून लांब असताना आपण याविषयी आज का बोलतोय? तर सांगते। मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि उर्वरित महाराष्ट्रातील बँकिंग अनुशेष ही देखील गंभीर बाब आता समोर आली असून बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अँड रिसर्च अकॅडमी या संस्थेने केलेल्या अभ्यासातून हा बँकिंग अनुशेष दिसून आलाय। महाराष्ट्रातील एकूण बँकिंग व्यवसायाचा विचार केल्यास फक्त मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यात सुमारे 83% इतकं केंद्रीकरण झालंय, तर मराठवाड्याचा वाटा यात फक्त 3% इतकाच आहे। एवढा प्रचंड असमतोल, त्यामागची कारणे आणि त्याचा विकासावर काय परिणाम होतो या सगळ्याची माहिती आपण या महत्त्वाच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात शिरस्ता। बँकिंग अनुशेष आणि त्यासंबंधी बेट्रा या संस्थेनं जाहीर केलेली आकडेवारी ग्रामीण महाराष्ट्रासाठी अधिक चिंताजनक आहे। बरं, ही बाब केवळ मराठवाडा आणि विदर्भाच्या बाबतीत नसून खानदेश, कोकण ते अगदी पश्चिम महाराष्ट्रात देखील दिसून येते। सुरुवातीला आपण ही आकडेवारी पाहू आणि त्यानंतर याचा अर्थव्यवस्थेवर, विशेषतः शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलूयात। राज्यात एकूण बँकिंग व्यवसाय पाहिला तर त्यात राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था या सगळ्यांचा अंतर्भाव होतो। तर या एकूण बँकिंग व्यवसायातील मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांचा वाटा 72.61% इतका आहे। पुणे जिल्ह्याचा वाटा 10.99% इतका आहे। म्हणजेच मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांचा बँकिंग क्षेत्रातील वाटा 83.62% इतका असून बाकीचा 16.38% वाटा उर्वरित महाराष्ट्राचा आहे। त्यात सुद्धा मराठवाड्यातील बँकिंग व्यवसाय केवळ 3.05% आणि विदर्भातील प्रमाण 4.29% इतकं कमी आहे। पुणे वगळता पश्चिम महाराष्ट्रातील प्रमाण केवळ 2.25% असून मुंबई आणि ठाणे वगळून कोकणातील प्रमाण 2.39% इतकं कमी आहे। आता या सगळ्यात विदर्भातील परिस्थिती अधिक चिंताजनक दिसून येते। ती कशी? तर त्यासाठी आपल्याला बँकिंगमधील क्रेडिट डिपॉझिट रेशो ही टर्म लक्षात घेणं गरजेचं आहे। क्रेडिट डिपॉझिट रेशो म्हणजे बँकिंगकडे असलेल्या एकूण ठेवीपैकी किती ठेवी कर्ज स्वरूपात वाटल्या गेल्यात। थोडक्यात काय, तर अमुक एखाद्या बँकेकडे एकूण ठेवी 100 रुपये असतील आणि त्यापैकी 50 रुपये कर्ज म्हणून वितरित केले असतील तर त्या बँकेचा क्रेडिट डिपॉझिट रेशो हा 50% होतो। आता या रेशोवरून एखाद्या भागातील विकासाचा आलेख समजावून घेणं काही प्रमाणात शक्य होतं। एकूण महाराष्ट्राचा विचार केल्यास हा क्रेडिट डिपॉझिट रेशो 98.2% अर्थात चांगला आहे। पण विभागनिहाय विचार केल्यास विदर्भात केवळ 66% आणि मराठवाड्यात साधारण 92% इतका आहे। आता मराठवाड्यातील क्रेडिट डिपॉझिट रेशो चांगला जरी दिसत असला तरी एकूण बँकिंग व्यवसाय मुळी 3% आसपास असल्याने याचा फारसा प्रभाव विकासावर झालेला दिसून येत नाही। जिल्हानिहाय पाहिल्यास ही स्थिती आणखीन गंभीर दिसून येते। गडचिरोली जिल्ह्याचा क्रेडिट डिपॉझिट रेशो केवळ 34% आहे। त्यामुळे उर्वरित वित्तीय संसाधने कुठे जातात याचा देखील विचार होणं गरजेचं आहे। यातही असं आहे, केवळ या क्रेडिट डिपॉझिट रेशोवर अवलंबून असल्याने किती विकास झाला हे समजणार नाही। त्यासाठी कर्ज नेमकं कुणाला मिळतंय, त्यातून किती रोजगार निर्मिती होते आणि शेतकरी, भूमिहीन, लघु उद्योजक यांना किती मिळतंय हे प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत। आत्तापर्यंत आपण विभागनिहाय अथवा प्रदेशनिहाय असमतोल बघितला, पण बेट्रानं केलेल्या अभ्यासातून ग्रामीण आणि शहरी भागातील बँकिंग तफावत ही देखील तितकीच चिंताजनक बाब आहे। ग्रामीण भागाचा क्रेडिट डिपॉझिट रेशो 68.93% आहे, तर शहरी भागाचा रेशो हा 100% आहे। आता हा बँकिंग अनुशेष आणखीन एका गंभीर मुद्द्याचा विचार करायला भाग पाडतो। तो मुद्दा म्हणजे शेती कर्जांचा।
रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकेला कर्ज वाटप करण्याचे काही एक धोरण आखलेलं आहे. त्यानुसार कृषी संबंधीची कर्ज वितरित करणं बंधनकारक आहे. पण होतंय काय, तर कृषीच्या व्याख्येत कृषी आधारित उद्योग आणि आस्थापना यांचाही समावेश होत असल्यानं प्रत्यक्षात कृषी उद्योगांपेक्षा पीक कर्जांचे वाटप किती होतं हे पाहणं गरजेचं आहे. कॉर्पोरेट कृषी कर्जांचे वितरण आणि पीक कर्जांचे वितरण यात काही तफावत आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या बाबतीत बेट्रा या संस्थेचे चेअरमॅन देवीदास तुळजापूरकर यांचं काय निरीक्षण आहे ते बघूयात. महाराष्ट्रामध्ये जी शेती कर्ज आहेत ती स्टेट लेवल बँकर्स कमिटी पिरियॉडिकली त्याची आकडेवारी प्रसिद्ध करते. ती एक आकडेवारी बघितली तर आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये जेवढी शेती कर्ज वाटली जातात त्याच्यापेक्षा मुंबईमध्ये जास्त शेती कर्ज वाटली जातात. विदर्भातल्या 11 जिल्ह्यात जेवढी शेती कर्ज वाटली जातात त्याच्यापेक्षा अधिक शेती कर्ज ही मुंबईमध्ये वाटली जातात. आता मुंबईमध्ये सुईच्या टोकावर मावेल एवढी पण काळी जमीन नाही, अशा ठिकाणी शेती कर्ज कुठली? याचा अर्थ जे ॲग्री बिझनेस ज्याला आपण म्हणतो की इलेक्ट्रिसिटी जनरेशनला वाटलेलं कर्ज हे प्रायोरिटी सेक्टरच्या व्याख्येमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये क्लासिफाय होतं. म्हणजे अदानी एनर्जीला वाटलेलं कर्ज हे देखील ॲग्रिकल्चर कर्ज आहे. त्याच्या ॲग्रो बिझनेसला वाटलेली कर्ज ही देखील ॲग्रिकल्चरमध्ये आहे. किंवा मोठमोठे मॉल आहेत त्यांना वाटलेली कर्ज आहेत. याला सोडता श्रीराम ट्रान्सपोर्ट सारख्या कंपनीला 4 व्हीलरसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयाची कर्ज बँकिंग व्यवस्थेमार्फत दिली जातात आणि एक डिक्लेरेशन ते देतात की या माझ्या वाहनांमधून शेतमालाची ने-आण केली जाते असं म्हटल्याबरोबर ते शेती कर्जामध्ये क्लासिफाय होतं. ही प्रतिक्रिया बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की शेती कर्जाच्या संबंधातील नेमकी समस्या काय आहे. आता या बँकिंग अनुशेषाला भरून काढण्याचे उपाय काय असू शकतात? त्यासाठी बेट्रा या संस्थेनं सुचवल्यानुसार राज्यासाठी स्वतंत्र अशी रिजनल बँकिंग डेव्हलपमेंट पॉलिसी आवश्यक आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यासाठी वेगळे नियोजन करून कर्जाचा स्वतंत्र डॅशबोर्ड तयार केला जावा असं या संस्थेचं म्हणणं आहे. यासोबतच कृषी कर्जांमध्ये स्वतंत्र कोर ॲग्रिकल्चरल असं लक्ष्य निर्धारित केलं गेलं पाहिजे, जेणेकरून कॉर्पोरेट कृषी कर्जांना वेगळे केले जाईल. बँकिंग क्षेत्रातील असमतोल हा खरं तर तिहेरी स्वरूपाचा आहे. प्रादेशिक, ग्रामीण, शहरी आणि कृषी क्षेत्रातील असमतोल असा तिहेरी आहे. एक तर राज्यात स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबई पुण्याकडे मुख्यतः रोजगारासाठी स्थलांतर होत आहे. असं असताना ग्रामीण भागात शेतीवर अवलंबून राहिलेल्या कुटुंबाची आर्थिक असुरक्षितता वाढीस लागणे हिताचे ठरणार नाही. शेतकऱ्यांना पुरेसे, वेळेवर आणि परवडणारे संस्थात्मक कर्ज न मिळाल्यास कृषी संकट अधिकच तीव्र होण्याचा धोका वाढीस लागतो. त्यामुळे बेट्रा या संस्थेनं केलेल्या अभ्यासाचा विचार करून बँकिंग अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी शिरस्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.